आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये आज आपण गर्भारपणातील उच्च रक्तदाब या विषयावरील माहितीचा भाग 3 ऐकणार आहात. तज्ज्ञ डॉक्टर पूनम दुसाने. आता बघूयात प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शनने होणारी जोखीम, आई आणि बाळामध्ये दोघांमध्ये होणारी जोखीम. जर आपण बघायचं झालं तर सुरुवात करते मी की काय सिम्पटम्स असतात. सौम्य केसेसमध्ये पेशंटच्या पायाला सूज येते, पेशंटच्या हातातली अंगठी तिला टाईट व्हायला लागते, हाताला झिंझिण्या येतात. काही सिव्हिअर केसेसमध्ये सांगते की पेशंटला डोकेदुखी, डोळेदुखी, अंधुक दिसणे, डबल दिसणे, झटके येणे, काहींना ब्लिडिंग देखील होत असते. आता या केसेसमध्ये आईमध्ये अतिरक्तस्राव होतो, बाळ पोटात असताना देखील रक्तस्राव सुरू होते. काही पेशंटमध्ये झटके आल्याने पेशंटला कोमामध्ये जाण्याचे चान्सेसही असतात. याचसोबत काही सिव्हिअर केसेसमध्ये हेल्प सिंड्रोम म्हणजे त्याचा शॉर्ट फॉर्म आहे HELLP, हिमोलायसिस, एलिव्हेटेड लिव्हर एन्झाईम आणि लो प्लेटलेट म्हणजे रक्तपेशी मारल्या जातात प्लस लिव्हरचे एन्झाईम्स असतात ते वाढतात म्हणजे लिव्हरमध्ये आपल्याला सिरोसिस बघायला मिळतो, जॉन्डिस बघायला मिळतो प्लस प्लेटलेट्स या कमी होतात. त्याचेच पुढचे कॉम्प्लिकेशन म्हणजे DIC ज्यामध्ये रक्ताच्या छोट्या छोट्या गुठळ्या बनतात आणि त्या गुठळ्या पुढे जाऊन फुफ्फुसात अडकतात, रक्त गोठण्याची प्रक्रिया खराब होते. आता आपण बघूयात ह्या सगळ्या प्रकाराचे निदान कसे करायचे. PIHचे निदान करण्यासाठी आपण काही चाचण्या करू शकतो, जसं की हिमोग्राम, कंप्लीट ब्लड काउंट प्लस सिरम बिलिरुबिन, सिरम क्रियाटिनिन, सिरम युरिया, सिरम युरिक ॲसिड यासोबत कोॲग्युलेशन प्रोफाईल. कारण PIHमुळे म्हणजे प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शनमुळे ब्लड गोठण्याची प्रक्रिया मंदावलेली असते, ती क्लिष्ट झालेली असते. दुसरे आपण करू शकतो 24 आवर युरिन प्रोटीन म्हणजे पेशंटचे 24 तासांचे युरिन घेऊन त्यामधले प्रोटीनचे प्रमाण बघितले जाते. ते 0.3 ग्राम पर लिटरपेक्षा जास्त असता कामा नये. फंडोस्कोपी केली जाते. कारण काय की ह्या PIHमुळे डोळ्याच्या आतील पडदा विलग होतो, त्यामुळे फंडोस्कोपी महत्त्वाची असते. बाळा रिलेटेड इन्व्हेस्टिगेशन करायचे झाले तर यामध्ये आपण सोनोग्राफी करू शकतो, कलर डॉपलर करू शकतो आणि NST करू शकतो, ज्यामध्ये बाळाची सुरक्षिततेची आपल्याला हमी होते. नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण गर्भारपणातील उच्च रक्तदाब या विषयावरील माहितीचा भाग 3 ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर पूनम दुसाने, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाची निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती. आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम